नमस्कार बालमित्रांनो, आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 28वी सांब सदाशिव पाऊस दे ही कथा ऐकणार आहोत. त्या वर्षी सुरुवातीस पाऊस चांगला पडला, पण मागून पडेना. लावणी झाली होती. लावणी म्हणजे काय माहितीये? भाताची रोपं जमिनीमध्ये रुजवणं, रोपणं म्हणजे लावणी करणं होय. परंतु पुढं शेतातील चिखल वाळून चालला, खाचरातील पाणी आटायला लागलं, माळावरील गवत सुकून चाललं. लोकांना काळजी वाटू लागली. पाणी म्हणजे जीवन, ते नसल तर पिणार काय? शेतं कशी पिकणार? बरेच दिवस झाले तरी पाऊस पडेना. दुष्काळाची चिन्ह दिसू लागली. पाऊस पडावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची पद्धत होती. गावात शंकराचं देऊळ आहे. त्याचा गाभारा पाण्यानं भरून टाकायचा. पाण्यात पिंडीला बुडवायचं. लोक हंडे भरभरून पाणी ओतत. 7 दिवस दिवस रात्र अभिषेक चालायचा. पाणी ओतण्याच्या गावकऱ्यांच्या पाळ्या ठरत. माझ्या वडिलांना रुद्र म्हणता येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी असे. गावातील मुलंही या उपक्रमात सहभागी झाली होती. तेव्हा आई मला म्हणाली, श्याम जा ना देवळात, तूही पाणी आण. तेव्हा मी म्हणालो, मला नाही हंडा उचलणार. त्यावर आई समजुतीच्या सुरात म्हणाली, अरे आपली लहान कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल. तेव्हा मी नाखुशीनच म्हणालो, एवढासा तांब्या कसला न्यायचा? उद्या तू झारी नाही तर पंचपात्र पण सांगशील. लोक हसतील मला. आई म्हणाली, कोणी हसणार नाही, उलट तू घागर उचलू लागला तर हसतील. अरे आपल्याला जमेल तेवढंच प्रत्येकानं करावं. आळशासारखं बसणं वाईट. हे साऱ्या गावाचं काम आहे. आईच्या समजावणीनं मी उठलो, कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुलं पाणी ओतत होती. त्यांच्यात मीही सामील झालो. कितीतरी पाणी ओतलं जात होतं. शंकराला कोणताना मुलं तोंडानं म्हणत होती, सांब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे. प्रथम मला लाज वाटत होती, परंतु त्या मुलांच्या उत्साहात माझी लाज पळून गेली. मीही मोठ्या आवाजात मंत्र म्हणू लागलो. गाताना त्यांच्याबरोबर नाचू लागलो. सामुदायिक कार्यात आपणास जे करता येईल ते आपण निर्लसपणानं केलं पाहिजे. त्यात लाज कसली? मुंगीनं मुंगीप्रमाणे काम करावं आणि हत्तीनं हत्तीप्रमाणे. बालमित्रांनो, या कथेतून काय बोध मिळाला बरं? आपल्याला झेपेल, रुचेल, पटेल, जमेल या पद्धतीनं आपणही समाजासाठी काही काम करत राहावं, अहोरात्रपणानं. कुठल्याही प्रकारचा अहंकाराचा वारा मनाला न लावू देता आपण सतत काम करत राहावं. कराल ना मग तुम्ही? आपल्या भारतासाठी, आपल्या राष्ट्र उभारणीसाठी मनापासून तुम्हाला काम करावं लागणार आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.